आता आपण टिफिन पॅक करूया. त्या सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर म्हणजे कोणाला न आवडणारी भाजी, सर्वांना मोस्टली आवडत नाही ही भाजी, तर ही भाजी कशी एकदम इझी आणि रुचकर पद्धतीने कशी बनवायची ही मी आज तुम्हाला सांगते. तर ही माझी रेसिपी आहे जी की मी याच्यात खूप व्हेरिएशन करून घेतलेली आहे. ही डब्यावरही तुम्ही वापरू शकता. तर यासाठी मी साधारण 4 कारले घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, हा सिक्रेट मसाला मॅगीचा हा घेतला आहे, याने छान भाजीला टेस्ट येते. मी माहीत आहे सुके मसाले घेतलेत मी. हे लाल तिखट घेतले साधारण अर्धा चम्मच, पाव चमचा मी हळद घेतलेली आहे. इथे हे असे लसूण हे बारीक बारीक चिरून घेतलेले मी. गुळाची पावडर आहे, थोडी चवीला चांगली लागते, म्हणजे भाजी चांगली रुचकर बनते. हा गरम मसाला आहे, साधारण अर्धा चम्मच मी जिरं घेतलं आहे, अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा. आणि यासाठी आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कुटही लागेल, तर ते मी खलबत्त्यात तसं बारीक करून घेतलेलं आहे छान. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी कारल्याचे छान आता मस्तपैकी बारीक बारीक काप करून घेतले. ओके, तर या पद्धतीने मी असे बारीक बारीक स्लाइस करून घेतलेले आणि बिया बाजूला केल्यात. आणखी बिया फार कडू असतात, मग त्या साईडला काढून ठेवायच्या. या पद्धतीने थोडा कमी कडवटपणा थोडासा कमी होण्यासाठी मी थोडीशी यामध्ये हळद टाकून घेते, चिमूटभर साधारण, आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घेते आणि हे छान मिक्स करायचं. म्हणजे मीठ आणि हळद चांगली लावून घ्यायची या कारल्यांना, म्हणजे भाजी अजिबात कडू बनत नाही. आणि साधारण 2 ते 3 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे. साधारण आपल्याला 1 मोठा चम्मच तेल लागेल. तेल चांगलं गरम झालंय, त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया. आणि त्या जोडीलाच आपण बारीक चिरलेला लसूण घालून घेऊया. चांगला फ्राय होत आला, त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच फ्लेमवर करायचे, नंतर जळण्याची शक्यता असते. कांदा जरा लालसर वाटायला लागला की त्यामध्ये हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तेलात जर कोथिंबीर टाकली तर त्याचा फ्लेवर खूप इन्हान्स होतो, त्यामुळे कोथिंबीर तेलातच टाकायची. आणि वरतून तुम्ही सजावटीसाठी पण टाकू शकता, त्याने फ्रेश असा फ्लेवर येतो याला. म्हणजे चांगला कांदा थोडासा लालसर झालाय, त्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेतली. त्या जोडीलाच मी हळद घालून घेतली, साधारण अर्धा चमचा आहे. आणि आपण थोडी कारल्याला पण लावलेली आहे. आणि हा गरम मसाला, ते सुके मसाले छान परतून घ्यायचे. कांदा आणि सर्व मसाले छान फ्राय झालेले, तर यामध्ये मी आता हे कारले टाकून घेते. त्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. आणि हे छान परतून घ्यायचे. आता यामध्ये चवीनुसार गूळ टाकायचा आहे. साधारण मी अर्धा चमच गूळ घेतलेला आहे, म्हणजे गुळाची पावडर ही ॲक्च्युली. आणि त्या जोडीला मीठ.
तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. चांगलं फ्राय करायचं. साधारण 3-4 मिनिटं असं छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला कारल्यांना लागतो. तर साधारण 2 ते 3 मिनिटं मी कारलं छान परतून घेतलेले. तर यामध्ये हा सिक्रेट मसाला मॅगीचा टाकून घेऊया आपण. मसाला आहे म्हणजे तुम्ही छान फ्लेवर येतो. किंवा लहान लेकरं सुद्धा मागून खाते. एवढी छान अप्रतिम अशी ही भाजी बनते. मी यामध्ये आता हे शेंगदाण्याचं बारीक कूट टाकून घेतले आणि मिनिटभर अजून परतायचंय आणि गॅसवर झाकण ठेवून अजून थोडंसं मऊ कारलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. भाजी मी छान परतून घेतलेली. तर त्यावर आपण झाकण ठेवून 15 मिनिटं अजून शिजवून घ्या. चला भाजी शिजली का बघूयात. चला भाजी शिजली का बघूयात. हा मस्तच. दिसतीये तर छान. हो हो मस्त झाली. चला कारले शिजले का बघूयात. हो कारले छान मऊ झालंय. चला तर ही टिफिनसाठी आपली भाजी रेडी आहे. इतकी छान चमचमीत बनते. चला टिफिनमध्ये सर्व करून घेऊया. भाजी आपली मस्त रेडी आहे चमचमीत. आहा. आता आपण टिफिन पॅक करूया. तुम्हीही अशी भाजी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये कळवा की कशी झाली.